नमस्कार, मी राज गोविंद जाधव, कोथरूड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष। आज कोथरूडला वारंवार अंधारात ठेवणारा या केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा आणि अदानीचा, ज्यांनी ही MSCB जी बळकवलेली आहे आणि MSCBला बळजबरीने वेगळ्या प्रकारचे नियम लादण्याचं काम हे अदानी करत आहे। आज कोथरूडचे नागरिक वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांच्या तक्रारींचं फळ त्यांना मिळत नाहीये, तक्रारी सोडवण्यात येत नाहीयेत। या MSCBला आम्ही वारंवार तक्रार देतोय की कोथरूडमध्ये तुम्ही नियमित लाईट ही पुरवा। कोथरूडकरांना वारंवार हे अंधारात दिवस काढावे लागत आहेत। वारंवार 10 ते 15 तास काही ठिकाणी लाईट जाते, शटडाऊन होतोय। अनेक वेळेला तक्रार देऊन सुद्धा नागरिकांना टाळाटाळ करण्याचं काम हे MSCB करत आहे। तर या कोथरूडकरांना अंधारात ठेवणाऱ्या MSCBचा, या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आम्ही धिक्कार करतो। अदानींनी ज्या प्रकारे मीटर बळजबरीने परस्पररित्या लोकांच्या घरी बसवण्याचं काम आता सुरू केलेलं आहे। थर्ड पार्टी हे लोक पाठवत आहेत, अनस्किल्ड लेबर पाठवत आहेत। त्यानंतर आता जर कोथरूडकरांना समजा तक्रार द्यायची असेल, त्यांच्या इथं लाईट जर बंद पडत असेल आणि त्यांना तक्रार द्यायची असेल तर कोथरूडमध्ये नाही द्यायची, तुम्ही डेक्कनला जाऊन द्यायची। ही चुकीची पद्धत या MSCBने केलेली आहे, याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो। थर्ड पार्टी यांनी आता सुरू केलेलं आहे, पूर्णपणे अदानीला हे आता MSCB विकण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आणि नागरिकांना वारंवार त्रासाला सामोरं जावं लागत आहे। कोथरूडसारख्या ठिकाणी वारंवार लाईटीच्या तक्रारी येत आहेत, लाईट वारंवार जात आहे। यांना आम्ही अनेक वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे, पत्र देऊन यांना नियमितपणे लाईट करण्यासाठी यांना आम्ही विचारणा केलेली आहे। तरीसुद्धा यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं मदत नागरिकांना देण्यात येत नाही, टाळाटाळ करण्यात येते। या MSCBचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर जर तुम्ही कोथरूडच्या नागरिकांना लाईट नियमितपणे तुम्ही केली नाहीत तर आम्ही युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही देतो। धन्यवाद।